मुंबई. रात्र. पाऊस इतका पडत होता की समोरची बिल्डिंगही नीट दिसत नव्हती. सायली टॅक्सीतून उतरली आणि समोर उभे असलेल्या उंच टावरकडे पाहू लागली. श्रीनाथ हाईट्स, 40 मजली आलिशान टॉवर. तिला नुकतीच नोकरी मिळाली होती. कंपनीने 3 महिन्यांसाठी फ्लॅट दिला होता. फ्लॅट नंबर 1307. ती रिसेप्शनकडे गेली. वॉचमन म्हातारा होता, चेहरा विचित्र शांत. त्याने रजिस्टर पुढे केलं. नवीन राहायला? हो. त्याने फ्लॅट नंबर ऐकला आणि 2 सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. 13वा मजला? सायली हसली. का? तिथं भूत आहे का? म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं नाही. लिफ्ट रात्री 1 नंतर वापरू नका. का? तो हळू म्हणाला. कारण ती कधी कधी 13व्या मजल्यावर थांबत नाही. सायली फ्लॅटमध्ये पोहोचली. फ्लॅट सुंदर होता. मोठी खिडकी, समोर पावसात चमकणारी मुंबई, शांत वातावरण. तिने सामान ठेवलं आणि रात्री 12च्या सुमारास झोपायला गेली. पण झोप लागली नाही, कारण वरच्या मजल्यावरून सतत आवाज येत होता. धड धड, जणू कुणीतरी जड वस्तू ओढत होतं. तिने घड्याळ पाहिलं. 1:17. आवाज अचानक थांबला. मग तिच्या फ्लॅट बाहेरची लिफ्ट थांबली. सायलीने दाराच्या होलमधून बाहेर पाहिलं. कॉरिडॉर रिकामा होता, पण लिफ्टचं दार उघडं होतं. आत कोणी नव्हतं. ती परत वळणार इतक्यात लिफ्टच्या आरशात कुणीतरी उभं दिसलं. एक बाई, लांब केस, पांढरा चेहरा आणि डोकं विचित्र कोनात वाकलेलं. सायली दचकून मागे सरकली. पुन्हा पाहिलं. लिफ्ट रिकामी होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिने ही गोष्ट सांगितली. सगळे हसू लागले, पण एक जण शांत होता. रोहन. तो म्हणाला, तू 13व्या मजल्यावर राहतेस? हो. त्याचा चेहरा उतरला. त्या मजल्यावर आधी एक फॅमिली राहत होती. मग? त्यांची मुलगी लिफ्टमध्ये सापडली होती. सायली थोडी हसली. डेड बॉडी स्टोरी? रोहनने मान हलवली. नाही, तिचं शरीर सापडलंच नव्हतं, फक्त तिचा चेहरा. सायलीच्या अंगावर काटा आला. त्या रात्री ती उशिरा घरी आली. वेळ 1:03. लॉबीमध्ये कोणीच नव्हतं, फक्त लिफ्ट. तिने बटन दाबलं. दार उघडलं. ती आत गेली. 13 दाबलं. लिफ्ट वर जाऊ लागली. अचानक लाईट्स फ्लिकर झाले. लिफ्ट थांबली. डिस्प्लेवर नंबर आला, 14. सायली चिडली. अरे, 1 मजला जास्त. दार उघडलं. बाहेर पूर्ण अंधार. कॉरिडॉरमध्ये एकही लाईट नव्हता. तिला आठवलं, या बिल्डिंगमध्ये 14वा मजलाच नव्हता. 13 नंतर थेट 15. तिच्या पोटात गोळा आला. तिने पटकन क्लोज दाबलं, पण दार बंद झालं नाही. त्याऐवजी कॉरिडॉरमध्ये कुठेतरी एक मुलगी हसायला लागली. सायलीचा श्वास अडकला. अंधारातून काहीतरी हळूहळू बाहेर येत होतं. नंगे पाय, ओले केस आणि उलटे वाकलेले हात. ती गोष्ट चालत नव्हती, ती जमिनीवर रांगत होती. सायली वेड्यासारखी बटन दाबू लागली. दार बंद झालं. शेवटच्याच क्षणी ती गोष्ट दाराजवळ आली आणि तिचे पूर्ण काळे डोळे सायलीकडे रोखले. सायली फ्लॅटमध्ये पोहोचताच तिने दरवाजा बंद केला. तिचे हात थरथरत होते. अचानक टकटक, दारावर आवाज. ती गोठली. पुन्हा टकटक. तिने धैर्य करून विचारलं, कोण? उत्तर आलं नाही. मग हळू आवाजात, लिफ्ट उघड ना. तो आवाज मुलीचा होता. सायली रडायला लागली. फोन काढला. रोहनला कॉल केला. प्लीज ये इकडे, प्लीज ये इकडे. रोहन 20 मिनिटात आला. दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण दारावर ओल्या हातांचे ठसे होते, लहान मुलाचे. रोहनने तिला बिल्डिंगचा इतिहास सांगितला. ती मुलगी अन्वी, 8 वर्षांची. ती एके रात्री लिफ्टमध्ये अडकली होती. 3 तास ती सतत मदतीसाठी ओरडत होती, पण त्या रात्री पावसामुळे इलेक्ट्रिसिटी गेली होती.
कोणी ऐकलंच नाही. जेव्हा लिफ्ट उघडली ती जिवंत नव्हती, पण खरी भयानक गोष्ट वेगळी होती. CCTV फुटेजमध्ये दिसलं होतं, अन्वी मरायच्या आधी 2 तास ती लिफ्टमध्ये एकटी नव्हती. तिच्या मागे कोपऱ्यात कुणीतरी उभं होतं, उंच, काळं, आणि त्याचा चेहरा नव्हता. त्या रात्री रोहन सायलीच्या फ्लॅटमध्येच थांबला. 3 वाजले. दोघांनाही झोप लागली नव्हती. अचानक हॉलमधून आवाज आला, टिंग. लिफ्ट. रोहन उठला. या मजल्यावर कोणी राहत नाही. मग कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज, हळूहळू ओढत चालल्यासारखा. घस. आवाज त्यांच्या दारासमोर येऊन थांबला. दोघांचाही श्वास बंद झाला. मग दाराखालून काहीतरी आत सरकलं. एक फोटो. सायलीने तो उचलला. फोटोमध्ये लिफ्ट होती आणि आत रोहन उभा होता, पण फोटोमध्ये त्याच्या मागे ती गोष्ट उभी होती. रोहनच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. हा फोटो आताच घेतलाय. अचानक घरातले सगळे लाईट बंद झाले. पूर्ण अंधार. सायली किंचाळली. मोबाईलचा फ्लॅश सुरू झाला आणि त्याच्या प्रकाशात हॉलच्या कोपऱ्यात कुणीतरी उभं होतं, खूप उंच, हात जमिनीपर्यंत लोंबणारे, चेहरा काळा आणि डोकं पूर्ण मागे वळलेलं. ते हळूहळू पुढे येऊ लागलं. रोहन ओरडला, पळ. दोघे दरवाजा उघडून बाहेर धावले. कॉरिडॉर रिकामा होता, पण लिफ्टचं दार उघडं होतं. आतून मुलीचा आवाज येत होता, मला एकटं सोडू नका. सायली रडत जिन्याकडे धावली, पण जिना संपतच नव्हता. 13वा मजला संपून पुन्हा 13वाच मजला सुरू होत होता. दरवाजावर पुन्हा पुन्हा तेच लिहिलेलं, 1301, 1302, 1303. आणि प्रत्येक कॉरिडॉरमध्ये दूर उभी तीच गोष्ट त्यांच्याकडे पाहत. रोहन अचानक थांबला. सायली, काय? त्याने थरथरत्या हाताने मागे दाखवलं. सायलीने पाहिलं. कॉरिडॉरच्या शेवटी एक छोटी मुलगी उभी होती, अन्वी. ती रडत होती. तो अजून इथेच आहे. कोण? अन्वीने हळूच वर बोट दाखवलं. छतावर. सायलीने वर पाहिलं आणि तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. छतावर उलटं चिकटून ते काळं अस्तित्व त्यांच्याकडे पाहत होतं आणि हसत होतं. त्याच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त एक मोठं फाटलेलं तोंड. पुढच्या दिवशी सकाळी 13वा मजला रिकामा सापडला. सायली आणि रोहन दोघे गायब झाले होते. फ्लॅट. लिफ्टमध्ये एक मोबाईल सापडला. त्यात शेवटचा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये सायली रडत म्हणत होती, जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर रात्री 1 नंतर ही लिफ्ट वापरू नका. मग कॅमेरा हळूहळू वर गेला. लिफ्टच्या कोपऱ्यात ते काळं अस्तित्व उभं होतं आणि व्हिडिओ बंद होण्याआधी शेवटचं जे ऐकू आलं ते म्हणजे अन्वीचा आवाज, आता तुम्हीही इथेच राहणार. पुढची भयकथा. देवळामागचं घर. सातारा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. गाव इतकं शांत की रात्री 8 नंतर रस्त्यावर माणूस दिसणंही कठीण. त्या गावाच्या टोकाला एक जुनं शिवमंदिर होतं आणि मंदिराच्या मागे एक घर, लहान, कौलारू, पूर्ण काळं पडलेलं. गावात कोणी त्याचा उल्लेखही करत नसे. लोक फक्त त्याला म्हणायचे ते घर, कारण नाव घेतलं की अपशकुन होतो अशी समजूत होती. विराज हा पुण्यातला क्राईम पॉडकास्ट बनवणारा पत्रकार होता. त्याला विचित्र, गूढ गोष्टींची प्रचंड आवड होती. एक दिवशी त्याला एक ईमेल आला, जर खरंच हिंमत असेल तर देवळामागचं घर शोध, तिथं अजूनही लोक मरतात. मेलमध्ये नाव नव्हतं, फक्त एक फोटो जोडलेला होता. फोटोमध्ये ते काळं घर दिसत होतं आणि खिडकीत एक बाई उभी होती, पण फोटो घेणाऱ्याच्या मते तिथं कोणी नव्हतं. विराज लगेच निघाला. गावात पोहोचल्यावर त्याने चहाच्या टपरीवर चौकशी केली, देवळामागचं घर कुठे आहे? टपरीवर अचानक शांतता पसरली. एक म्हातारा उठून निघून गेला. चहा देणाऱ्या माणसाने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही तिथं जाणार? हो. रात्री जाऊ नका. का?
तो जवळ गेला, कारण रात्री त्या घरातली माणसं जागी होतात. विराजला हे सगळं अंधश्रद्धा वाटत होतं. संध्याकाळी तो मंदिराकडे गेला. मंदिर जुनं होतं. आत एकच पुजारी बसला होता. विराजने विचारलं, देवळामागचं घर खरंच भुताटकी आहे का? पुजारी काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, ते घर भुताटकी नाही, ते घर जिवंत आहे. विराज हसला. म्हणजे? पुजाऱ्याच्या डोळ्यात भीती होती. त्या घराला लोक आवडतात. रात्र झाली. विराज कॅमेरा घेऊन घराजवळ पोहोचला. आकाश ढगांनी भरलेलं, वारा जोरात. घराचं दार अर्धवट उघडं होतं. जणू कुणीतरी त्याची वाट पाहत होतं. तो आत गेला. आत धुळीचा वास, कोळ्यांची जाळी आणि विचित्र थंडी. भिंतीवर जुन्या फोटोंच्या फ्रेम्स होत्या. एका फोटोमध्ये एक कुटुंब दिसत होतं. आई, वडील, 2 मुलं. पण त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग होते. जणू कुणीतरी मुद्दाम चेहरे खरडले होते. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला. धप धप. जणू कुणीतरी हळूहळू चालत होतं. विराजने टॉर्च वर फिरवला. जिना अंधारात हरवत होता. तो हळूच वर चढू लागला. प्रत्येक पायरी किरकिरत होती. मग अचानक आवाज थांबला. पूर्ण शांतता. आणि त्या शांततेत त्याला कुणाचा तरी श्वास ऐकू येऊ लागला, अगदी जवळून. वर एक खोली उघडी होती. दार हळूहळू हलत होतं. विराज आत गेला. खोलीत एक पलंग होता आणि भिंतीवर नखांनी ओरबाडल्यासारख्या रेघा. त्याने टॉर्च नीट फिरवला आणि गोठला. भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं, दार बंद करू नकोस. त्याच क्षणी दार आपोआप बंद झालं. धाड. विराज दचकला. त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार हलतही नव्हतं. मग त्याच्या मागून एक आवाज आला. उशीर झाला. विराज हळूहळू मागे वळला. खोलीच्या कोपऱ्यात एक म्हातारी बाई बसली होती. काळी साडी, पूर्ण पांढरे डोळे आणि विचित्र हास्य. ती हलके हलके डोलत होती. तू आलास? विराज घाबरून मागे सरकला. कोण आहेस तू? ती हसायला लागली, खरखरत्या आवाजात. हे घर भुकेलं आहे. अचानक खोलीतला टेम्परेचर कमी झाला. विराजच्या तोंडातून धूर निघू लागला. म्हातारी हळूहळू उभी राहिली, पण तिचे पाय उलटे होते. ती चालत नव्हती. जमिनीवरून घासत पुढे येत होती. विराज किंचाळला आणि खिडकीकडे धावला. खिडकी उघडली, पण बाहेर काहीच नव्हतं. घराच्या बाहेरचं जग गायब झालं होतं. फक्त काळोख, अनंत काळोख. त्याने परत मागे पाहिलं. म्हातारी गायब होती, पण आता खोलीत अनेक लोक उभे होते. पुरुष, बायका, लहान मुलं. सगळ्यांचे डोळे पांढरे आणि सगळे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्यातला एक मुलगा पुढे आला. त्याचा चेहरा अर्धा जळालेला होता. तो कुजबुजला. आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. का? मुलगा रडू लागला. कारण घर आम्हाला सोडत नाही. अचानक सगळ्यांनी एकाच वेळी विराजकडे पाहिलं आणि हसायला सुरुवात केली, मोठ्याने, वेड्यासारखं. त्या आवाजाने पूर्ण घर हादरू लागलं. भिंती हलू लागल्या. छतातून काळं पाणी टपकू लागलं आणि त्या पाण्यातून हात बाहेर येऊ लागले. मानवी हात, शेकडो. ते विराजच्या पायांना पकडू लागले. तो किंचाळला. मोठ्या कष्टाने तो खोलीबाहेर पळाला. कॉरिडॉर आता बदलला होता आणि छोटा असलेला कॉरिडॉर आता अंतहीन वाटत होता. दरवाजे सतत वाढत होते आणि प्रत्येक दरवाजामागून कुणीतरी रडत होतं. एका दरवाजातून बाईचा आवाज आला, माझ्या मुलाला पाहिलंस का? दुसऱ्यातून, दार उघड. तिसऱ्यातून, तो तुझ्या मागे उभा आहे. विराज थांबला. त्याचा श्वास अडकला. हळूहळू त्याने मागे पाहिलं. त्याच्या मागे एक माणूस उभा होता, खूप उंच, डोकं छताला टेकलेलं. चेहरा नव्हता, फक्त काळी त्वचा आणि जिथं चेहरा असायला हवा तिथं एक मोठं तोंड. त्या तोंडात शेकडो दात. तो माणूस हळूहळू पुढे झुकला आणि कुजबुजला,
घराला नवीन माणूस मिळाला. विराज खाली धावत सुटला. मुख्य दरवाजा दिसत होता. तो जवळ पोहोचला, पण अचानक दरवाजा गायब झाला. त्या जागी भिंत होती, त्यावर रक्ताने लिहिलेलं, कोणी बाहेर जात नाही. त्याच्या मागून पुन्हा तो आवाज आला. विराज रडू लागला, मला जाऊ दे. अचानक संपूर्ण घरातून एकाच वेळी कुजबूज ऐकू आली, थांब इथे. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी मंदिराजवळ जमले, कारण रात्रीभर त्या घरातून किंचाळण्याचे आवाज आले होते. पुजारी हळूहळू घराजवळ गेला. दार उघडं होतं. आत कोणी नव्हतं, फक्त विराजचा कॅमेरा पडला होता. त्यात शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओमध्ये विराज धावत होता, रडत होता, आणि अचानक कॅमेरा खाली पडला. शेवटच्या फ्रेममध्ये एक काळा चेहराविना माणूस कॅमेरासमोर उभा होता, आणि त्याच्या बाजूला विराज उभा होता. पांढरे डोळे, निर्जीव चेहरा, आणि तो हळूहळू म्हणत होता, घराला आता भूक नाही. पुढची भयकथा. रूम नंबर 217, नागपूर. हिवाळ्याची रात्र. रात्रीचे 11 वाजले होते. राहुलची बस चुकली होती आणि पुढची बस सकाळी होती. त्याच्याकडे फार पैसे नव्हते, म्हणून तो स्टेशनजवळ स्वस्त लॉज शोधत फिरत होता. पावसामुळे रस्ते ओले झाले होते. कुत्र्यांचे ओरडणे आणि दूरवरून येणाऱ्या ट्रेनच्या शिट्ट्या वातावरण अजून भयानक करत होत्या. शेवटी त्याला एक जुना बोर्ड दिसला, शांती निवास लॉज. बोर्डवरील काही अक्षरं बंद होती. दुरून ते नाव असं दिसत होतं, ती निवास. लॉज विचित्र शांत होता. राहुल आत गेला. रिसेप्शनवर एक बारीक म्हातारा माणूस बसला होता. त्याचे डोळे खोल गेलेले, चेहरा पांढरट. रूम पाहिजे. म्हाताऱ्याने हळूहळू वर पाहिलं. एकच रूम रिकामी आहे. कुठली? तो काही क्षण शांत राहिला. 217. राहुलने पैसे दिले. म्हाताऱ्याने चावी देताना विचारलं, रात्री काही आवाज आले तर दार उघडू नकोस. राहुल हसला. भुताटकी आहे का? म्हाताऱ्याने उत्तर दिलं. दुसऱ्या मजल्यावर पूर्ण अंधार होता. कॉरिडॉरमध्ये फक्त एक पिवळा बल्ब लुकलुकत होता. रूम नंबर 217 शेवटी होती. दारावर ओरखडे होते, जणू कुणीतरी नखांनी खरवडलं होतं. राहुलने दार उघडलं. खोली लहान होती. एक पलंग, एक कपाट, एक आरसा आणि खिडकीवर जाड पडदे. पण आत शिरताच त्याला विचित्र वास आला, ओलसरपणा आणि काहीतरी कुजल्यासारखं. तो थकलेला होता. मोबाईल चार्जला लावून तो झोपला. रात्री 2:13 त्याला अचानक जाग आली. टक टक. दारावर आवाज. तो अर्धवट झोपेत म्हणाला, कोण? उत्तर नाही. पुन्हा टक टक. आता जास्त जोरात. राहुल उठला, दाराजवळ गेला, आणि तेवढ्यात त्याला रिसेप्शनवाल्याचं वाक्य आठवलं, दार उघडू नका. तो थांबला. मग बाहेरून एक बाईचा आवाज आला, प्लीज मदत करा. राहुल गोंधळला. काय झालं? बाहेरून रडण्याचा आवाज येऊ लागला. तो मला मारेल, दार उघडा. राहुलचा हात कडीवर गेला, पण अचानक त्याची नजर खाली पडली. दाराखालून दिसणाऱ्या सावलीकडे. ती सावली उलटी होती, जणू बाहेर उभा असलेलं कोणीतरी छतावर चिकटलं होतं. राहुलच्या अंगावर काटा आला. तो हळूहळू मागे सरकला. बाहेरचं रडणं अचानक थांबलं. पूर्ण शांतता. मग एक विचित्र हसू. बाईचं नाही, लहान मुलाचं. राहुलचा घसा कोरडा पडला. अचानक दारावर जोरात धडका बसू लागल्या. धाड धाड. जणू कुणीतरी पूर्ण ताकदीने आत येण्याचा प्रयत्न करत होतं. राहुलने घाबरून रिसेप्शनला फोन लावला. फोन उचलला गेला, पण तिकडून आवाज आला नाही, फक्त श्वास. जड खरखरीत श्वास. हॅलो. मग फोनवर कुजबूज ऐकू आली, खिडकीकडे पाहू नकोस. फोन कट झाला. त्याच क्षणी पडदे हलू लागले. जरी खिडकी बंद होती, हळूहळू पडदा बाजूला सरकला आणि खिडकीबाहेर
एक चेहरा दिसला. दुसरा मजला असूनही तो चेहरा उलटा होता. पूर्ण पांढरे डोळे, मोठं हास्य. राहुल किंचाळला आणि मागे पडला. खिडकीवरून कोणीतरी नखांनी खरवडत होतं. कर कर. मग अचानक आवाज बंद झाला. राहुल धापा टाकत बसला. त्याला वाटलं सगळं संपलं. पण मग त्याची नजर आरशाकडे गेली. आरशात तो एकटा दिसत नव्हता. त्याच्या मागे कोणीतरी उभं होतं. उंच, बारीक, काळं आणि त्याचं डोकं पूर्ण मागे वळलेलं. राहुलने झटकन मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशाकडे पाहिलं. ती गोष्ट अजून तिथंच होती आणि हळूहळू जवळ येत होती. आरशातल्या त्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त काळे खड्डे. राहुल भीतीने थरथरू लागला. अचानक आरशावर रक्तासारखं काहीतरी उमटलं. दार उघडलंस तर तू मरशील. राहुलने रूममधलं कपाट उघडलं. आत जुन्या वर्तमानपत्रांच्या कात्रणांचा गठ्ठा होता. एका बातमीचं हेडलाईन, शांतिनिवास लॉजमध्ये रहस्यमयी मृत्यू. दुसरी, रूम 217 मधून पुन्हा एक पाहुणा गायब. तिसरी बातमी वाचून राहुलच्या अंगातून रक्तच निघून गेलं. 10 वर्षांपूर्वी एका बाईने स्वतःच्या मुलाला मारून आत्महत्या केली. मृतदेह रूम 217 मध्ये सापडले. त्या बाईचं नाव होतं माया. अचानक बाथरूममधून पाण्याचा आवाज आला. शॉवर चालू झाला होता. राहुल हळूहळू जवळ गेला. बाथरूमचं दार अर्धवट उघडं होतं. त्याने आत डोकावलं आणि गोठला. शॉवर खाली एक बाई उभी होती. लांब काळे केस, पांढरा चेहरा. ती हळूहळू राहुलकडे वळली. तिच्या हातात एका लहान मुलाचं डोकं होतं. राहुल किंचाळत बाहेर पळाला. कॉरिडॉरमध्ये अंधार होता. तो जिन्याकडे धावला, पण जिना खाली जातच नव्हता. तो धावत राहिला, पण दुसराच मजला संपत नव्हता. कॉरिडॉर पुन्हा तेज. 211, 213, 215, 217 आणि प्रत्येक वेळी 217चं दार थोडं जास्त उघडं. शेवटी एका फेरीत त्याने पाहिलं, रूम 217च्या दारातून कुणीतरी त्याच्याकडे पाहत होतं. एक लहान मुलगा. त्याचा अर्धा चेहरा रक्ताने माखलेला. तो हळू म्हणाला, आई अजून भुकेली आहे. कॉरिडॉरमधले सगळे दिवे अचानक बंद झाले. पूर्ण काळोख. राहुलचा श्वास वाढला. मग अंधारातून पावलांचा आवाज येऊ लागला, पण ते पायांचे आवाज नव्हते. जणू कुणीतरी हातांवर चालत होतं. आवाज जवळ येत होता, खूप जवळ. राहुलने मोबाईलचा फ्लॅश सुरू केला आणि प्रकाशात त्याने जे पाहिलं त्याच्या आयुष्यातील शेवटची गोष्ट होती. छतावर एक बाई रांगत होती, उलटी. तिचं तोंड पूर्ण फाटलेलं आणि तिच्या पाठीवर तो लहान मुलगा बसलेला. दोघेही हसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस लॉजमध्ये आले, कारण रात्री अनेकांनी किंचाळण्याचे आवाज ऐकले होते. रूम 217 उघडली गेली. आत कोणी नव्हतं. फक्त राहुलचा मोबाईल सापडला. त्यात शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता. व्हिडिओमध्ये राहुल रडत होता. कॅमेरा थरथरत होता आणि अचानक कॅमेरा आरशाकडे वळला. आरशात राहुल दिसत नव्हता. फक्त रूममध्ये उभ्या 2 आकृत्या दिसत होत्या, ती बाई आणि तिचा मुलगा. मग स्क्रीन काळी झाली, पण शेवटी एक आवाज ऐकू आला, रूम 217 मध्ये स्वागत आहे.